जय हिंद मित्रांनो, नमस्ते. मी तुकाराम अनवते युगांतर या अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे. की मित्रांनो, आज आपल्याला राष्ट्रपती यांच्या टॉपिक मधला आपल्याला जे कलम पाहायचं आहे, तर कलम किती आहे? 54. कलम 54. तर बघा, जे संविधान आहे तर संविधानामध्ये जे कलम 54 आहे, तर कलम 54 बद्दल आपण काय काय पाहणार आहोत एकदा ते बघा. याच्या 54 कलम आहे, याच्याबद्दल आपण काय करणार? पहिले सर्वप्रथम पार्श्वभूमी. सेकंड नंबरला की राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात हे पाहणार आहोत आपण. जे निर्वाचित गण किंवा याला मंडळ म्हणतात, मंडळ. आणि तिसरं पाहणार आहोत राष्ट्रपती यांची निवड कोणत्या पद्धतीने होते. तर इथं अप्रत्यक्षरित्या याची संकल्पना आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहोत. अप्रत्यक्ष एकल संक्रमणीय प्रमाणशीर पद्धतीच्या तत्वाद्वारे. बघा मित्रांनो, राष्ट्रपती यांचे जे कलम 54 आहे ते कशा संदर्भात आहे की राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात यांच्या संदर्भात आहे. इथं कन्फ्युजन करू नका. बघा, राष्ट्रपती यांचे कलम जे 54 आहे आणि नंतर जर बघितलं आपण तर राष्ट्रपती यांच्या निवडणुकीची जी पद्धत बघितली तर त्यांचा आर्टिकल वेगळा आहे आणि हे वेगळं आहे. म्हणजे याच्यामध्ये फक्त बघायचं आपल्या राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात आणि कोण भाग घेत नाहीत. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करूया की राष्ट्रपती. बघा, कलम लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती यांचे कलम किती आहे? 54 कलम आहे. कशा संदर्भात आहे तर राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात, म्हणजे राष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात कलम 54 आहे. तर सर्वप्रथम बघूया आपण की राष्ट्रपती यांची पार्श्वभूमी, राष्ट्रपती यांचे निर्वाचित गण आणि प्रत्यक्ष निवडणूक आणि एकल संक्रमणीय प्रमाणित पद्धतीच्या तत्वाद्वारे. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत त्याची पार्श्वभूमी. राष्ट्रपती यांची पार्श्वभूमी बघा की राष्ट्रपतीची निवड. इथं पहिला मुद्दा कोणता? जी ड्राफ्टिंग कमिटी होती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ड्राफ्टिंग कमिटीचे कोण होते? अध्यक्ष होते. तिला मराठीमध्ये म्हणतात मसुदी समिती. तर मसुदा समितीचं कसं म्हणणं आलं की जी राष्ट्रपती यांची निवडणूक आहे तर त्यांची म्हणण्यात आली राष्ट्रपती प्लस राज्यपाल. बघा, राष्ट्रपती यांची निवडणूक कशी होती? अप्रत्यक्षरित्या केली जाते राष्ट्रपती यांची, आणि राज्यपाल यांची निवड केली जाते की राष्ट्रपती मार्फत राज्यपाल निवडल्या जातात. म्हणजे काय केलं की या दोघांचीही निवड प्रत्यक्षरित्या व्हावी, प्रत्यक्षरित्या करण्यात यावी असं डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची जी ड्राफ्टिंग कमिटी होती त्यांनी काय केलेलं आहे की त्याला जी घटना समिती होती त्यांना सुचवलं होतं की काय सुचवलं होतं की राष्ट्रपती आणि राज्यपाल आहेत तर त्यांची निवड काय व्हावी? प्रत्यक्षरित्या करण्यात यावी असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना समितीला सुचवलं, त्यांना अहवाल पाठवला. तर बघा, घटना समिती जी आहे मग त्यांनी काय सुचवलं की त्यांनी त्याच्यावरती डिस्कशन केलं राष्ट्रपती आणि राज्यपालाबद्दल, आणि त्यांनी दोन कारणे सांगितली होती. एक कारण, पहिलं कारण कोणतं होतं बघा, इथं लक्षपूर्वक आहे का की पहिलं कारण काय होतं की राष्ट्रपती यांची निवडणूक. बघा, आपण आपलं जे पार्लमेंट आहे त्या पार्लमेंटमध्ये 2 सभागृह आहेत, लोकसभा आणि राज्यसभा. तर त्यामध्ये जे लोकसभा सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघितलं जे कार्यमंडळ असतंय आणि त्याच्या खाली कार्यकारी मंडळ असतंय, देशाचं कार्यकारी मंडळ. त्याच्यामध्ये किती पदाचा समावेश असतोय? तर 5 पदाचा समावेश असतोय. त्याच्यामध्ये प्रथम बघितलं आपण राष्ट्रपती असतात, नंतर पंतप्रधान, त्याचं मंत्रिमंडळ आणि महान्यायवादी यांचा समावेश होतो. तर बघा, राष्ट्रपती यांची जी निवड आहे ती अप्रत्यक्षरित्या केली जाते. तर संपूर्ण त्यांचं घटना समिती होती, त्यांचं म्हणणं काय आलं की जे राष्ट्रपती आहेत ते फक्त नामधारी प्रमुख आहेत, म्हणजे वास्तववादी प्रमुख कोण आहेत? पंतप्रधान आहेत. म्हणजे राष्ट्रपती काय करतात की फक्त सिग्नेचर करण्याचे काम करतात असं म्हणणं आलं घटना समिती यांचं. तर बघा, राष्ट्रपती एखादा आदेश असेल, एखादा कायदा करायचा असेल, एखादा निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रपती काय करतात? फक्त सिग्नेचर करण्याचे काम करतात. त्याच्यामध्ये म्हणजे खरं जे रिअल कामकाज कोण पाहतात, म्हणजे खरे कामकाज कोण पाहतात? संपूर्ण पॉवर ही पंतप्रधान यांच्याकडे देण्यात आलेली आहे. तर याच कारणामुळे काय झाले की घटना समिती यांचं असं म्हणणं आलं की जे पंतप्रधान आहेत तर पंतप्रधान काय करतात? रिअल कामकाज पाहतात. तर त्याच कारणामुळे त्यांनी काय केलेलं आहे की राष्ट्रपती यांची जी निवड आहे ती काय केलेली आहे? अप्रत्यक्षरित्या करण्यात यावी. तर मग त्यांचं म्हणणं आलं की जर पंतप्रधान यांना जर पॉवर असेल, रिअल पॉवर, तर राष्ट्रपती यांची निवड प्रत्यक्षरित्या घेण्याचा काही म्हणजे संबंध नाही
असं त्यांनी क्लिअर सांगितलं. आणि बघा राज्यपालाची निवड बघितली आपण, राज्यपालाची निवड काय करते, डायरेक्ट राष्ट्रपती यांच्या मार्फत घेतल्या जाते. तर मित्रांनो बघा आता आपण बघितलेलं आहे कोणती पार्श्वभूमी, राईट. सेकंड मुद्दा बघू आपण की राष्ट्रपतीची निवडाचे गण किंवा मंडळ. तर बघा मित्रांनो हे एकदम डिटेल पर्यंत पाहणार आहोत आपण. आपला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की तुम्हाला अजून काही एकदम संकल्पना क्लिअर होतील तुमच्या. जर इथून पुढे म्हणजे खूप काही शिकायला भेटेल. याच्यामध्ये बघा राष्ट्रपती यांचे निवडाचे गण हे आपण एकदम डिटेल मध्ये. तर बघा आपलं जे संसद आहे, संसद आपलं जे पार्लमेंट आहे, त्या पार्लमेंटचे किती सभागृह आहेत, 2 आहेत. एक आहे लोकसभा, लोकसभा आणि तिसरं आहे राज्यसभा, राज्यसभा. आणि आपण जर राज्य हे विधिमंडळाचा विचार केला, विधिमंडळ, आणि इथं फक्त आपण महाराष्ट्रातलंच विधिमंडळ पाहणार आहोत, ओनली महाराष्ट्र. त्याच्यामध्ये बघा महाराष्ट्राचं विधान, आता विधिमंडळ आहे तर विधिमंडळामध्ये कोण असतं, विधानसभा, 2 सभागृह आहेत त्यांचे, विधानसभा आणि विधान परिषद. त्याच्यामध्ये बघा जे विधिमंडळ आहे ते प्रत्येक राज्यामध्ये विधिमंडळ आहे, त्याचे 2 सभागृह असतात, विधानसभा आणि विधान परिषद. तर आपण फक्त जे तुम्हाला समजण्यासाठी फक्त महाराष्ट्रातली विधानसभा पाहणार आहोत. तर महाराष्ट्राच्या विधानसभेत किती सदस्य निवडले जातात हे आपण पाहणार आहोत. तर बघा मित्रांनो राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात हे आपण थोडक्यात पाहूया. की बघा जे संसद आहे पार्लमेंट, त्यांचे सभागृह कोणते, लोकसभा आणि राज्यसभा. तर यांची सदस्य संख्या बघा, लोकसभेची सदस्य संख्या जास्तीत जास्त किती निवडण्यात येते, 5 सदस्य राष्ट्र लोकसभेमध्ये निवडले जातात, म्हणजे खासदार निवडले जातात जास्तीत जास्त. जर आपण सध्याचा विचार केला तर सध्या किती खासदार आहेत, तर 543 प्लस 2 सदस्य लोकसभेवरती निवडल्या जातात, लोकसभेवरती निवडले जातात. किती, 543 प्लस 2 सदस्य. त्याच्यामध्ये बघा जे 543 आहेत ते काय करतात, डायरेक्टली जनतेमार्फत निवडले जातात, डायरेक्ट जनतेमार्फत. म्हणजे आपण बघितलं एमपी, मेंबर ऑफ पार्लमेंट, म्हणजे खासदार निवडले जातात 543. आणि जे 2 सदस्य आहेत ते काय करतात, राष्ट्रपती यांच्या मार्फत निवडले जातात, अँग्लो इंडियन सदस्य त्यांना म्हणतात. म्हणजे राष्ट्रपती त्यांना काय करतात, लोकसभेवरती 2 सदस्य राष्ट्रपती निवडतात, अँग्लो इंडियन, राईट. इथे बघा राज्यसभेचा विचार केला आपण तर राज्यसभेमध्ये किती आहेत सदस्य, जास्तीत जास्त किती, 500 ते 7 पर्यंत सदस्य राज्यसभेवर निवडू शकतात, 500 ते 60. तर सध्याचा विचार केला तर राज्यसभेमध्ये किती सदस्य आहेत, तर राज्यसभेमध्ये सदस्य आहेत 233 प्लस 12 सदस्य राज्यसभेवर निवडल्या जातात. किती, 233 प्लस 12 सदस्य. तर बघा याच्यामध्ये तर लोकसभेमध्ये जे अँग्लो इंडियन सदस्य निवडले जातात किती, 2, आणि राज्यसभेमध्ये किती, 12 सदस्य निवडल्या जातात. तर याच्यामध्ये बघा इथे लक्षात ठेवायचं, राष्ट्रपती यांच्या मार्फत जे राज्यसभेवर 12 सदस्य निवडले जातात ते कोणत्या क्षेत्रामधील निवडले जातात असा प्रश्न विचारला जाते. इथे बघा वाङ्मय, कला, साहित्य, क्रीडा व समाजसेवा, सेवा. बघा मित्रांनो इथे डायरेक्टली प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की राष्ट्रपतीचे 12 सदस्य राज्यसभेवर निवडले जातात ते कोणत्या क्षेत्रामध्ये निवडले जातात, तर बघा वाङ्मय, कला, साहित्य, क्रीडा आणि समाजसेवा या क्षेत्रामध्ये काय करतात ते सदस्य 12 सदस्य निवडल्या जातात. तर बघा नंतर बघितलं आपण राष्ट्रपती काय करतात, अँग्लो इंडियन सदस्याची 2 निवड करतात. याच्यामध्ये बघा लेटेस्ट मध्ये करंट मध्ये बघितलं आपण तर इथे काय केलेलं आहे की त्यांनी काय केलं की 104 जी अमेंडमेंट आहे घटनादुरुस्ती 2020 म्हणजे 20 जानेवारी 2020 ला काय केलेली आहे, इथे घटनादुरुस्ती करण्यात आलेली आहे. केंद्र सरकारने घटनादुरुस्ती केली आणि या घटनादुरुस्तीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की जे राष्ट्रपती मार्फत जे अँग्लो इंडियन सदस्य निवडले जातात त्यांचं आरक्षण काय केलेलं आहे की थांबवलेलं आहे. अँग्लो इंडियनचं आरक्षण थांबवलेलं आहे लोकसभेमध्ये. त्याच्यामध्ये बघा परत याच्यात कोणती गोष्ट केली की अनुसूचित जाती आणि जमाती असतात तर यांना काय केलेलं आहे, यांच्या आरक्षणाची मुदत वाढवण्यात आलेली आहे. आरक्षणाची मुदत किती केली आहे त्यांनी, 2030 पर्यंत, म्हणजे 10 वर्ष आरक्षणाची मुदत वाढवलेली आहे. म्हणजे एक लक्षात ठेवायचं जी 104 घटनादुरुस्ती आहे 20 जानेवारी 2020 ला केलेली आहे
जर विधेयक विचारलं तर 126व विधेयक आहे ते. विधेयक कोणतं आहे? 126व विधेयक आहे. आणि घटना दुरुस्ती किती केलेली आहे की 104वी घटना दुरुस्ती करण्यात आलेली आहे. आणि त्याची मुदत ही 2030 पर्यंत म्हणजे 10 वर्षे वाढवण्यात आलेली आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचं आरक्षणाची मुदत वाढवण्यात आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये दुसरी कोणतं केलेलं आहे की मित्रांनो बघा, आपण बघितलं 104वी अमेंडमेंट 20 जानेवारी 2020 ला करण्यात आलेली. याच्यामध्ये 2 बदल केलेले आहेत. कोणते? एक तर त्यांनी काय केलं, अनुसूचित जाती जमाती आहे त्यांचं आरक्षण 2030 पर्यंत 10 वर्षाची मुदत वाढवलेली आहे. आणि शेकड नंबरला काय केलेलं आहे त्यांनी की जे अँग्लो इंडियन आहे लोकसभेवरती आणि राज्यसभेवरती, हे लोकसभेवरती आणि विधानसभेवरती, तर याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे यांचं आरक्षण थांबवलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आपण बघितलेलं आहे की जी विधानसभा आहे तर विधानसभेमध्ये बघा आपण राज्याचं विधिमंडळ बघणार आहोत फक्त महाराष्ट्रामधलं. तर विधिमंडळामध्ये किती? विधानसभेमध्ये 288 सदस्य प्लस 1 सदस्य निवडले जातात. म्हणजे 288 सदस्य काय करतात? जनतेमार्फत निवडले जातात. आणि जे 1 सदस्य आहेत ते अँग्लो इंडियन असतात. ते त्यांची निवड कोण करतात? राज्यपाल करतात. राज्यपालामार्फत 1 अँग्लो इंडियन निवडल्या जातात. आपण जर विधान परिषदेचा जर विचार केला, विधान परिषदेमध्ये 78 आमदार काय करतात? निवडले जातात. जे अँग्लो इंडियन सदस्य आहेत लोकसभा आणि विधानसभेमध्ये, तर यांचं काय केलेलं आहे की विधानसभेचे आणि लोकसभेचे जे अँग्लो इंडियन आहे तर आपण लोकसभेचे 56 सदस्य जास्तीत जास्त निवडले जातात. याच्यामध्ये जे अँग्लो इंडियन सदस्य आहेत इथं 2 लोकसभेवरती आणि 1 राज्यसभेवरती निवडले जातात. तर याच्यामध्ये बघा यांचं काय केलेलं आहे की त्यांनी 104 घटना दुरुस्ती आता लेटेस्ट मध्ये केलेलं आहे 2020 मध्ये. आणि यांचं आरक्षण काय केलेलं आहे? थांबवण्यात आलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता आपल्याला मेन मुद्द्यावरती यायचं की आपल्याला पाहायचं आहे की राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात आणि कोण घेत नाहीत हे पाहणार आहोत आपण. तर बघा, लोकसभा असेल तर लोकसभेचे 543 सदस्य काय करतात? भाग घेतात, खासदार भाग घेतात. त्याच्यामधले फक्त राष्ट्रपती मार्फत जे नॉमिनेट करतात म्हणजे निर्वाचित सदस्य भाग घेत नाहीत. याच्यामध्ये नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत, नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत. म्हणजे कोणते? नॉमिनेट. प्लस राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेमध्ये 233 सदस्य राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आणि जे 12 सदस्य आहेत ते 12 सदस्य काय करतात? राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. म्हणजे नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाहीत, नॉमिनेट केलेले राष्ट्रपती यांच्या मार्फत, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये. जर विधानसभेचा विचार केला आपण तर विधानसभेचे 288 आमदार काय करतात? राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. प्लस आणि जे 1 आहे आणि जे एक आमदार आहे अँग्लो इंडियन ते भाग घेत नाहीत. इथं फक्त लक्षात ठेवायचं, जे विधिमंडळ आपण पाहत आहोत ते फक्त ओनली महाराष्ट्राचं विधिमंडळ आपण पाहत आहोत. तर महाराष्ट्रामध्ये किती? विधानसभेमध्ये 288 आमदार निवडले जातात. तर बघा, विधान परिषदेमध्ये लक्षात ठेवायचं की विधान परिषद राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. इथं क्लिअर आहे. तुम्हाला प्रश्न कसा विचारतील की राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये लोकसभेचे निर्वाचित सदस्य, राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधान परिषद सुद्धा देतील तुम्हाला की निवडणुकीमध्ये भाग घेते असं येते. पण विधान परिषद भाग घेत नाही. त्याचे कारण बघा काय की आपण विधान परिषदेचा जर विचार केला तर विधान परिषद ही प्रत्येक राज्यासाठी नाही. असे काही स्पेसिफिकच राज्य आहेत की तिथं विधान परिषद अस्तित्वात आहे. तर आपण विधान परिषदेबद्दल सुद्धा बघूया की लेटेस्ट मध्ये कोणत्या राज्यांनी काय केलं आहे? विधान परिषद रद्द करण्याचा प्रस्ताव संसदेकडे मांडण्यात आलेला आहे. आणि कोणत्या राज्याची विधान परिषद ही नष्ट करण्यात आलेली आहे ते सुद्धा पाहणार आहोत आपण. तर बघा, याच्यामध्ये आपण टोटल आता हे करू की बघा 543 आणि 233, हे 543 प्लस 233 याची जर ऍडिशन केली, 543 प्लस 233 ची जर ऍडिशन केली तर टोटल खासदार संसदेचे किती होतात? तर 776 खासदार राष्ट्रपती यांच्या निवडणुकीला मतदान करतात. म्हणजे फक्त काय केलं आपण? इलेक्टेड मेंबरचं घेतलेलं आहे 543 आणि 233. म्हणजे जे निवडून आलेले सदस्य आहेत तेच काय करतात? त्याचे टोटल केलं आपण 776 खासदार राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. इथपर्यंत क्लिअर. नंतर जर आपण बघितलं विधिमंडळाचं तर विधिमंडळामध्ये बघा जे टोटल जर आपण बघितल्या विधानसभा, तर विधानसभा 29 ज्यावेळेस राज्य होते आता सध्या 28 राज्य करण्यात आलेले आहेत. 29 राज्यापैकी जे जम्मू काश्मीर राज्य होतं त्यांचं काय केलेलं आहे की दर्जा काढून घेण्यात आलेला आहे राज्याचा.
आणि जम्मू काश्मीर यांना काय केलेलं आहे, केंद्रशासित प्रदेश निर्माण केलेला आहे, केंद्रशासित प्रदेश. तर जम्मू काश्मीर जर आपण थोडा विचार केला तर बघा, जम्मू काश्मीरची विधान परिषद सुद्धा काय केलेली आहे, रद्द करण्यात आलेली आहे. म्हणजे ज्यावेळेस 370 कलम 2019 मध्ये हटवलेला आहे आणि 35A कलम जम्मू काश्मीरचं त्यावेळेस काय केलेलं आहे की विधान परिषद नष्ट करण्यात आलेली, रद्द करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये बघा, जम्मू काश्मीर बद्दल जर विचार केला आपण विधानसभेचा, तर जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये काय केलेलं आहे त्यांनी की जम्मू काश्मीर पुनर्रचना विधेयक 2020 तर याच्यामध्ये बदल काय केला त्यांनी की जम्मू काश्मीर जे आहे काश्मीर यांच्यामध्ये जे विधानसभेची सदस्यसंख्या अगोदर किती होती, 107 विधानसभेची सदस्यसंख्या होती, तर आता वाढवण्यात आलेली आहे. त्याची विधानसभा सदस्यसंख्या किती केली, 114 करण्यात आलेली आहे विधानसभेची सदस्यसंख्या. तर म्हणजे याचा अर्थ काय, जे विधानसभेची सदस्यसंख्या आहे ते सुद्धा काय करू शकतात की राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेऊ शकतात. फक्त आपण 29 राज्याचं पाहणार आहोत याच्यामध्ये. तर बघा, तर याच्यामध्ये चेंज काय झालं, मग जम्मू काश्मीर आहे, जम्मू काश्मीर देशातील सर्वात जास्त क्षेत्र आणि सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश बनवला आहे. आणि सेकंड नंबरला केला तर लडाख आज दुसऱ्या नंबरचा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आलेला. आपण जर अगोदरचा विचार केला तर अगोदर सर्वात मोठं क्षेत्र असणारा केंद्रशासित प्रदेश कोणता होता, अंदमान निकोबार, अंदमान निकोबार, निकोबार हे काय सर्वात मोठं क्षेत्र असणारा केंद्रशासित प्रदेश होतं. आता कोणता आहे, आता जम्मू काश्मीर हे सर्वात मोठं केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आलेला आहे. आणि सर्वात छोट्याचा विचार केला तर छोटं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे, लक्षद्वीप. लक्षद्वीप हे सर्वात छोटं केंद्रशासित प्रदेश आहे. बघा, लक्षद्वीप हे काय की सर्वात छोटं केंद्रशासित प्रदेश आहे. त्याच्यामध्ये बघा, जे विधान परिषद आहे तर विधान परिषद कोणकोणत्या राज्यामध्ये अस्तित्वात आहे हे आपण पाहणार आहोत. याच्यामध्ये बघा, महाराष्ट्र विधान परिषद अस्तित्वात आहे. त्याच्यानंतर बघितलं आपण कर्नाटक, कर्नाटकमध्ये सुद्धा काय विधान परिषद अस्तित्वात आहे. नंतर बघितलं आपण यूपी, उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा काय विधान परिषद आहे. नंतर बघितलं आपण बिहार, बिहारमध्ये सुद्धा विधान परिषद अस्तित्वात आहे. नंतर बघितलं आपण तेलंगण, या राज्यामध्ये सुद्धा काय विधान परिषद आहे. आणि नंतर शेवटचं बघितलं आपण आंध्र प्रदेश, आंध्र प्रदेश. तर बघा, 6 राज्यामध्ये काय विधान परिषद अस्तित्वात आहे. तर इथे एक लक्षात ठेवायचं, जे आंध्र प्रदेश आहे तर आंध्र प्रदेशमध्ये काय केलेलं आहे की त्यांचं जे याचं विधान परिषद नष्ट करण्याचे जर कलम विचारलं आपल्याला तर 169 कलम, या कलमामार्फत काय करू शकतात, विधानसभा पार्लमेंट काय करू शकते, रद्द करू शकते. म्हणजे विधिमंडळ असेल तर विधिमंडळ काय करतंय की साध्या बहुमताने काय करतंय, विधिमंडळ काय करतंय विशेष बहुमताने ते विधेयक मंजूर करते. आणि जे नंतर पार्लमेंट मध्ये पाठवल्यानंतर पार्लमेंट काय करते, साध्या बहुमताने ते विधेयक काय करते मंजूर करून विधान परिषद काय होते इथं बरखास्त केली जाते. हे झालं कोणतं आपलं विधान परिषदेबद्दल. म्हणजे विधान परिषद कोणतीच राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाही. तर नंतर बघूया आपण, नंतर पाहूया आपण जे केंद्रशासित प्रदेश असतील, केंद्रशासित प्रदेश. तर बघा मित्रांनो, केंद्रशासित प्रदेश मध्ये कोणते केंद्रशासित प्रदेश राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात, तर फक्त 2 लक्षात ठेवायचे, दिल्ली आणि पुदुचेरी. तर बघा, दिल्लीचे जे आमदार आहेत किती निवड जातात, दिल्लीमधून 70 आमदार काय करतात राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आणि पुदुचेरीचा विचार केला तर आपण 30 आमदार हे राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. तर बघा मित्रांनो, आपण जर काउंट केलं तरी किती झाले, 776 खासदार लोकसभा आणि राज्यसभेमधून काय घेतात, निवडले जातात. किती, 776. जर आपण विधानसभा आणि जी विधान परिषद होती, विधान परिषद याचा विचार केला तर विधानसभेमधून आपण टोटल राज्याचा विचार केला 29 राज्याचा, तर टोटल आमदार किती निवड जातात, 4120 आमदार राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये मतदान करतात. राईट. तर बघा, 4700 आपण 776 बघितले संसदेचे, 776 प्लस 4120 याची जर ऍडिशन केली तर टोटल ऍडिशन किती येते, 4896 खासदार आणि आमदार राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये काय करतात, भाग घेतात. 776 प्लस 4120 टोटल म्हणजे 776 खासदार आणि 4120 आमदार
तर याचा ऍडिशन केली आपण, बेरीज केली किती होती, 4896 आमदार आणि खासदार राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आता आपल्याला मेन काय पाहिजे आहे, की राष्ट्रपती यांचं जे कलम आहे, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात, तर या संदर्भात पाहणार आहोत आपण. जे संसद आहे आणि राज्य विधिमंडळ आहे, तर बघा याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की राष्ट्रपती बघा, तर याच्यामध्ये बघू आपण जे लोकसभा असेल, लोकसभा प्लस राज्यसभा, तर याच्यामध्ये बघा लोकसभा आणि राज्यसभेचा विचार केला आपण, तर लोकसभेचे निर्वाचित सदस्य आणि राज्यसभेचा विचार केला तर राज्यसभेचे सुद्धा काय, निर्वाचित सदस्य. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, लोकसभा आणि राज्यसभा यांचे काय करतात, फक्त आणि फक्त निर्वाचित सदस्य राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. आणि कोण घेत नाही बघा, नामनिर्देशित सदस्य तर बघा लोकसभा आणि राज्यसभेमधील नामनिर्देशित सदस्य भाग घेत नाही. नामनिर्देशित सदस्य कोणते, राष्ट्रपती यांच्या मार्फत जे सदस्य निवडले जातात. आपण लोकसभेमध्ये बघितले होते 2 सदस्य राष्ट्रपती यांच्या मार्फत निवडले जातात आणि प्लस राज्यसभेमध्ये 12 सदस्य निवडले जातात. तर हे काय करतात, जे नॉमिनेट सदस्य आहेत नामनिर्देशित, हे काय करतात, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. नंतर आपण विधान परिषदेचा, विधान मंडळाचा विचार केला तर 1 नंबरला बघा विधानसभा, सर्व राज्याच्या विधानसभा, बघा सर्व राज्याच्या विधानसभा प्लस विधान परिषद. हा, तर याच्यामध्ये बघा विधानसभा सर्व राज्याच्या आणि विधान परिषद, याच्यामध्ये बघा विधानसभेचे फक्त आणि फक्त निर्वाचित सदस्य राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये काय करतात, भाग घेतात. निर्वाचित सदस्य विधानसभेचे आणि प्लस विधान परिषद यांचे कोणते सदस्य काय करतात, भाग घेत नाहीत राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये. बघा इथे प्रश्न, लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य आणि विधान परिषद यांचे निर्वाचित सदस्य. आणि सेकंड मुद्दा बघितला आपण, जे केंद्रशासित प्रदेश आहे, तर केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला आपण तर दिल्ली आणि पुदुचेरी यांच्या जे विधानसभा आहे, तर यांचे विधानसभेचे सदस्य, निर्वाचित सदस्य काय करतात, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये काय करतात, भाग घेतात. तर बघा लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि दिल्ली आणि पुदुचेरी यांचे जे इलेक्टेड मेंबर असतील, निर्वाचित मेंबर, ते काय करतात, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग. आपण आता शेवटचा टप्पा आहे आपला, तर शेवटच्या टप्प्यामध्ये काय करणार आहोत आपण, की जे एक्झाम असतील, एमपीएससी असेल, कंबाईनची एक्झाम असेल किंवा वनसेवा असेल, तर याच्यावरती जे 54 कलम आहे, तर 54 कलमासंदर्भात कशा पद्धतीने त्यांनी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत ते सध्या पाहणार आहोत आपण. तर बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे 2012 एसटीआर प्री, तर सध्याची कंबाईन एक्झाम, ते एसटीआर प्री 2012 प्रश्न काय विचारला होता, राष्ट्रपती यांच्या निवडणुकीस मतदान कोण करतात, म्हणजे राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये मतदान कोण करतात असा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. पहिला पर्याय बघा लोकसभेचे निर्वाचित सदस्य, पहिला पर्याय आहे. सेकंड बघितला राज्यसभेचे निर्वाचित सदस्य, थर्ड बघितला विधानसभेचे निर्वाचित सदस्य आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर बघा मित्रांनो, आपण जे आपला व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आपण एकदम डिटेलमध्ये पाहिलेलं आहे की काय, लोकसभेचे निर्वाचित सदस्य पहिला पर्याय बरोबर आहे. राज्यसभेचे निर्वाचित सदस्य बघितला आपण, पर्याय दुसरा सेकंड बरोबर आहे. तिसरा विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात, म्हणजे वरील सर्व सदस्य काय करतात, भाग घेतात. लोकसभा असू, राज्यसभा असू आणि विधानसभेचे निर्वाचित सदस्य भाग घेतात. पहिला प्रश्न होता. सेकंड प्रश्न बघा, राष्ट्रपती यांच्या निवडणुकी प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्ये कोणते असा प्रश्न विचारलेला आहे. तर पहिला पर्याय बघा, अ पर्याय काय सांगतोय, प्रत्यक्ष निवडणूक पद्धत. सेकंड सांगितले एकल संक्रमणीय मतदान पद्धतीद्वारे. तिसरा सांगितला आवश्यक मताचा कोठा आणि चौथा सांगितलेला आहे की अप्रमाणशील प्रतिनिधित्व तत्वाद्वारे. तर बघा मित्रांनो, राष्ट्रपतीच्या निवडणुकीच्या प्रक्रियेचे ठळक वैशिष्ट्य विचारलेलं आहे. तर पहिला पर्याय बघा प्रत्यक्ष सांगितलेला आहे. तर आपण बघितलेले आपल्या व्हिडिओमध्ये काय की राष्ट्रपती यांची निवड काय होती, अप्रत्यक्षरित्या केली जाते.
कोणती अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपती यांची निवड केली जाते. आणि आपण बघितलं होतं एकल संक्रमणीय प्रतिनिधित्व पद्धतीच्या मताद्वारे. तर बघा पर्याय कोणता आहे. पहिला पर्याय होता प्रत्यक्ष निवडणूक पद्धत कट करण्यात आलेला आहे, कारण की बघा अप्रत्यक्षरित्या राष्ट्रपती यांची निवड केली जाते ते आपण बघितलं होतं. एकल संक्रमणीय प्रतिनिधित्व पद्धतीद्वारे सेकंड पर्याय बरोबर आहे. आणि तिसरा होता क आवश्यक मताचा कोटा. आपण बघितलं होतं एकूण लोकसभा असेल राज्यसभा असेल त्यांच्यावरती जे मतदान जे खासदार असते त्याचं आपण एकूण काउंट केलं होतं, त्यालाच म्हणतात आवश्यक मताचा कोटा. ते काउंट करून काय करतात विधान हे आपले राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. नंतर बघितलं आपण अपरमानसिक प्रतिनिधित्व. बघा एकल संक्रमणीय परमानसिक पद्धतीच्या द्वारे राष्ट्रपती यांचं ते ठळक वैशिष्ट्य आहे असा प्रश्न होता. वनसेवा मुख्य 2019 ला हा प्रश्न विचारलेला होता. लास्ट प्रश्न पाहणार आहोत आपण की खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न विचारलेला आहे. 2017 ला प्रश्न विचारलाय. तर याच्यामध्ये बघा पहिला काय भारताच्या राष्ट्रपतीची निवड लोकसभा व राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. पहिला पर्याय आहे. सेकंड बघितला भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात. तिसरा क बघा भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात. मित्रांनो बघा जर खालील विधाने विचारात घ्या असा प्रश्न विचारला तर आपल्याला अगोदर काय विचारले प्रश्न वाचल्यानंतर लगेच शेअर करायचे की बरोबर विधान ओळखा असं विचारलेलं आहे. बरोबर विचारलं असेल तर चुकीचा पर्याय पाहायचा आहे आपल्याला याच्यातला. तर बघा पहिला काय सांगते राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये निवड लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्याकडून केली जाते. हे विधान चुकीचं आहे मित्रांनो. बघा राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभा यांच्यामध्ये काय करतात फक्त निर्वाचित सदस्य भाग घेतात. इथे काय केलेलं आहे त्यांनी की पर्यायामध्ये सर्व सदस्य सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांनी काय केले सदस्याकडून केली जाते म्हणजे सर्व सदस्य पकडले जाते. तिथं निर्वाचित सदस्य फक्त लक्ष ठेवायचे की लोकसभा आणि राज्यसभेचे निर्वाचित सदस्य राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. भारताचे राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात बरोबर आहे. आणि भारताचे राष्ट्रपती संसदेला संबोधित करू शकतात हे सुद्धा विधान बरोबर आहे. तर मित्रांनो बघा आपण प्रश्न पाहिलेले आहेत आणि एकदा फक्त रॅपिड फायर मध्ये आपण काय करतो आपण रिव्हिजन देऊया की आपण आता या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या गोष्टी बघितलेल्या आहेत. तर बघा मित्रांनो राष्ट्रपती यांचं कलम किती आहे 54 आहे. ते कशा संदर्भात आहे की राष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात आहे. म्हणजे काय राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात कोण नाही घेत हे आपण पाहिलेलं आहे. तर बघा लोकसभा असेल राज्यसभा असेल यांचे निर्वाचित सदस्य आणि विधानसभा असेल यांचे निर्वाचित सदस्य काय करतात राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. इथं महत्वाचं म्हणजे काय फक्त विधान परिषद असेल तर विधान परिषदेमध्ये कोणते सदस्य काय करतात राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेत नाहीत. आणि केंद्रशासित प्रदेशाचा विचार केला आपण दिल्ली आणि पुदुच्चेरी आहे. या केंद्रशासित प्रदेशाचे फक्त दोनच लक्षात ठेवायचे की या राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये भाग घेतात. राष्ट्रपती यांची निवड कशी होती प्रत्यक्षरित्या आणि एकल संक्रमणीय मताद्वारे परमानसिक पद्धतीद्वारे घेतली जाते. त्याच्या बघितलं आपण लोकसभेचे खासदार बघितले आहेत आमदार बघितले आहेत. लोकसभामध्ये किती खासदार 552 सदस्य जास्तीत जास्त निवडले जातात. याच्यामध्ये 543 सदस्य लोकसभेमध्ये निवडले जातात. आणि अँग्लो इंडियन राष्ट्रपती मार्फत 2 खासदार काय करतात नॉमिनेट केले जातात लोकसभेवर. राज्यसभेचं बघितलं आपण जास्तीत जास्त 500 सदस्य किंवा 7 सदस्य कमीत कमी निवडले जातात. याच्यामध्ये 233 सदस्य विचार केला तर 233 सदस्य काय करतात राज्यसभेवर निवडले जातात. प्लस राष्ट्रपती यांच्या मार्फत 12 सदस्य कला साहित्य वाङ्मय समाजसेवा या क्षेत्रातील निवडले जातात 12 सदस्य. नंतर विधानसभेचा विचार केला आपण फक्त महाराष्ट्रामधला तर 288 हे आमदार काय करतात विधानसभेवर निवडले जातात याच्यामध्ये. आणि प्लस एक अँग्लो इंडियन राज्यपाल यांच्या मार्फत विधानसभेवर निवडले जातात. आणि विधान परिषद बघितलं तर 78 खासदार हे आमदार महाराष्ट्रामध्ये निवडले जातात. तर बघा मित्रांनो आपण हे बघितलेलं आहे. आणि आपण जम्मू काश्मीर बद्दल थोडक्यात बघितलेलं आहे की इथे काय केलेलं आहे जे अँग्लो इंडियन सदस्य आहेत लोकसभेचे आणि विधानसभेचे त्यांचं आरक्षण 104 घटनादुरुस्ती केलेली आहे 20 जानेवारी 2020 ला. तर काय केलेलं आहे की यांचं जे आरक्षण आहे ते थांबवण्यात आलेलं आहे. आणि प्लस अनुसूचित जाती आणि जमातीमध्ये काय केलेलं आहे 2030 पर्यंत त्यांच्या आरक्षणाची मुदत वाढवलेली आहे. आणि प्लस जम्मू काश्मीर बद्दल अजून विचार केला तर जम्मू काश्मीर यांच्या राज्याला काय केलेलं आहे की जे मूलभूत हक्क असतील मूलभूत कर्तव्य असतील आणि आरक्षण तत्वे असतील तर जम्मू काश्मीर आता काय होणार जम्मू काश्मीर यांना लागू होणार आहे. आणि प्लस जम्मू काश्मीर यामध्ये काय केलेले अनुसूचित जाती आणि जमाती 104 घटनादुरुस्तीनुसार सुद्धा काय केलेले त्याला आरक्षण दिले. राष्ट्रपती यांच्या निवडणुकी संदर्भात म्हणजे राष्ट्रपती यांच्या निवडणुकीमध्ये कोण भाग घेतात कोण घेत नाहीत हे आपण व्यवस्थितरित्या पाहिलेलं आहे. जर मित्रांनो काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये करू शकता.
मी ते थांबतो मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.